नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हेमलता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आम्ही शहरामध्ये आज आमच्या माता भगिनींना सगळ्या एकत्र करून समाज बांधवांना एकत्र करून आज आर्थिक महोत्सव आम्ही साजरा करतोय पारंपरिक वेशभूषेमध्ये। आणि तुम्हाला जर या टोपल्यामध्ये जर हिरवगार जे धान दिसत असेल यांना आम्ही आई जगदंबेचं रूप मानतो आणि यांचं 11 दिवस पूजन करतो। पूजन करून त्याला आम्ही ढंबोळी हा कार्यक्रम करतो। त्या कार्यक्रमामध्ये त्यांना निवद वगैरे देऊन आज विसर्जनाचा दिवस आहे। आणि विसर्जन हा समाजांच्या मोठ्या चर्चेमध्ये नाच गाण्याच्या पारंपरिक गीत गायन करून आणि डफामध्ये या संस्कृती जपण्याचं काम आम्ही याच्यातून बोध देतोय। आणि पुनर्च एकदा समाज बांधवांना तीच महोत्सव साजरा होत आहे। आज
मोठ्या प्रमाणामध्ये जे संस्कृती हे जपण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. काय सांगाल? पारंपरिक वेशामध्ये महिला आलेल्या काय सांगा? हां बरोबर. आज आमचा 11वा दिवस आणि अतिशय आनंदाचा दिवस. आम्ही 10 दिवस अत्यंत म्हणजे मनोभावाची पूजा करतो आणि आज आम्ही सगळेजण तल्लीन सगळेजण एकदम मंत्रमुग्ध होऊन तीजमध्ये सहभागी झालेला आहे. आमच्या सगळ्या बंधू भगिनी सोबत आहेत. आम्ही यांचा नेहमीच खूप खूप धन्यवाद. त्यांच्यामुळे हे सगळा कार्यक्रम एकदम चांगला होत आहे. त्याबद्दल तुमच्या न्यूज चॅनलचं पण खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत काय सांगाल? नमस्कार, माझं नाव देवेंद्र आहे. हे दिवाळी तीज महोत्सव फार उत्साहानं आणि परंपरेपर्यंत आयोजित पार पडतोय. हा सण त्यांच्यासाठी खूप मोठा सण आहे. आपल्यासोबत काय सांगाल? सांस्कृतिक कार्यक्रम हा महिलांचा आहे. महिला सशक्तीकरण आम्ही नारा देतो. कारण या काही दिवसात आपण पाहिलो की महिलांवर काय अत्याचार होतात. हे सगळी शक्ती महिला शक्ती मिळून या देशामधली निर्मळ जागृत ठेवण्यासाठी आणि देवाची पूजा करून हे एक शक्ती नारी शक्ती आहे. या शक्तीच्या पुढे कोणताही नराधम टिकणार नाही हे मी आज सांगू इच्छितो. आणि इथून पुढे या नराधमांना आपण फाशीची शिक्षा द्यावी ही आमची सगळ्यांची. कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। आणि आम्हाला आता कार्यकर्ता आशियाबाई राठोड शांताताई आणि महिला हजारो संख्येत महिलांचं नंतर आम्हाला राठोड सीताराम राठोड रामेश्वर राठोड आणि बरेच काही लोक सहकारी करताना आता आम काही उपचार आमची साजरा करायचा बंजारा समाजाचा
सर्व हजारो संख्येचे आता उपस्थित लोक आणि कार्यक्रम एकदम जोरदार आणि मोठमोठे गौरवपूर्ण कार्यक्रम घडायचं आणि आपल्याला काय आपल्या सोबत आहे नाडे सरकार, काय सांगा? आपल्या भारतामध्ये बंजारा समाज हा विविधतेने नटलेला समाज आहे आणि त्यामधनं त्यांचा सण म्हणजे होळी असेल, दिवाळी असेल आणि तीच त्योहार प्रत्येक सण बंजारा समाज मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो आणि त्याच प्रकारे यावर्षी सुद्धा बंजारा समाज औरंगाबाद जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये MIDC एरियामधून ग्रीन झोनमध्ये श्री मुकेश भाऊ राठोड, आशाताई चव्हाण, आशाताई राठोड, श्यामलताई राठोड, रामेश्वर भाऊ राठोड, रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये सर्व बंजारा समाजाने मिळून सीताराम राठोड असेल, सर्व काही नाव घेण्या वेळ नाही आहे तरी पण खूप चांगल्या प्रकारे तीज त्योहार साजरा करण्यात आला.